आहे भरलेली भेंडी. तर भरलेली भेंडी बनवण्यासाठी प्रथम मी भेंडी पूर्ण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली. तर भेंडी ताजी आहे की कसं चेक करायचं, तर मी जसं अंगठ्याच्या साहाय्यानं भेंडीचं टोक मोडलं, ते कटकीनं मोडलं की आपली भेंडी ताजी आहे असं समजायचं. धुतल्यानंतर 10 मिनटं मी ते सुकवली आणि छान टॉवेलने मी ती पुसून घेतली. भेंडीमध्ये जितकं पाणी कमी तितकी भेंडी छान शिजते. तर आता भेंडी कट करायची आहे. त्याच्या समोरचा आणि पाठीमागचा थोडं थोडं कट द्यायचं आहे आणि मधून एक खाच द्यायची आहे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तशा प्रकारे, कारण की त्यामध्ये आपल्याला मसाला भरता येईल. तर अशा प्रकारे मी पूर्ण सर्व भेंड्या ज्या आहेत त्यांच्यामध्ये काप घालून ठेवलेले आहेत. तर हे बाजूला ठेवूया आणि आता आपण 2 चमच आपण बेसन असं मीडियम गॅसवरती हलकंसं 1 मिनिट भाजून घेणार आहे. जास्तही आपला डार्क करायचं नाही आहे, हलकंसं 1 मिनिट आपण भाजून घेणार आहे. बेसन भाजून झाल्यानंतर आपण एका उकळीमध्ये 1 चमच जिरे, नंतर अर्ध्याचे खोबऱ्याचे त्याचे काप घेतलेले आहेत. तुम्ही खोबरे कमी जास्त घेऊ शकता. नंतर कोथिंबीर, आता याचं आपण बारीकसर वाटण करणार आहे आणि लसणाच्या 2 ते 4 पाकळ्या, बिन सोलता. तर याचं आपण मिक्सर करून घेऊया. तर इथं आपण हे बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण हे बाजूला ठेवूया आणि आपण शेंगदाणे भाजून त्याचा बारीक करून कूट घेतलेला आहे. अर्धा चमच हळद, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमच लाल तिखट. नंतर आपण जे वाटण केलेलं आहे ते वाटण पूर्ण घ्यायचं आहे. इथे मी पूर्ण वाटण घेत आहे. नंतर आपण जे भाजून ठेवलेलं होतं बेसन तेही यामध्ये ॲड करणार आहे. आता हे सर्व आपण एकत्र मिक्स करून घेऊया. आता पूर्ण ते एकत्र मिक्स केल्यानंतर आता आपण हे भेंडीमध्ये भरून घेऊया. अशी भेंडी खोलायची आणि त्यामध्ये आपण सर्व जे आहे आपण जे सारण बनवलेलं आहे ते भरून घ्यायचं. अशा प्रकारे आपण ही पूर्ण भेंडी भरलेली आहे. अशाच प्रकारे आपण सर्व भेंड्या ज्या आहेत त्या भरून ठेवणार आहे. खूप इझी रेसिपी आहे. जर तुम्हाला भेंडी आवडत नसेल तर अशा प्रकारे एकदा बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आता मी दुसरी भेंडी त्याच प्रकारे बनवून दाखवते. असं खूप प्रेस करायचं नाही आहे, हलक्या हाताने आपल्याला त्यामध्ये भरायचं आहे. अशा प्रकारे आपण भरून घेऊया. तर इथं पूर्ण भेंडी जी आहे ते मी सारण भरून साईडला ठेवलेले आहे. आता आपण काय करायचं, थोडंसं तेल घ्यायचं, कारण की जास्तही तेल घ्यायचं नाही, कधी कधी मसाला करपतो, त्यामुळे थोडं थोडं आपण तेल घ्यायचं, त्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर इथं मी एक भेंडी मीडियम गॅस केलेला आहे, त्यावरती मी आता फ्राय करणार आहे. पूर्ण एक भाजल्यानंतरच आपण पलटी करणार आहे, सारखं याला पलटी करायचं नाही आहे. तर आता मी 1 मिनिट असंच ठेवणार आहे गरम तेलामध्ये आणि 1 मिनिटानंतर पूर्ण भेंडी आपली जी आहे ती भाजली जाते आणि ती मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर मी पूर्ण जितक्या लागतील तितक्याच मी भाजणार आहे. इथे भेंडी भाजण्यासाठी 1 ते 1.5 मिनिट मला लागलेला आहे. तर आता मी एक भेंडी करून मी एका प्लेटमध्ये काढून ठेवते. तर पहा, खूप छान दिसते आणि चवीलाही खूप छान लागते. तर इथं आपली भरलेली भेंडी तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल, एकदा ट्राय करा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. थँक्यू.